पुढची बातमी. विक्रम काकडे यांच्या नावावर 153 कोटींची मालमत्ता आहे. विक्रम काकडे यांचं जय पवार यांना 10 कोटींचं कर्ज असल्याचं सुद्धा समोर आलंय. विक्रम काकडे पुण्यातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. काकडेंच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असल्यामुळे आता त्या उघड झाल्यात. या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाहीये. तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या बंगल्यात मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे. तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली. तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळे त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला. त्याचा तो ऍडव्हान्स आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काही मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाहीये. आता ऍफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात. त्याच्यामध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस असं ते तुम्ही ऍफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल. तर ते लोन नसून ते ऍडव्हान्स आहेत या 10 नंबर बंगल्यासाठी. नांदेड विधान परिषदेमध्ये महायुतीतील बंड शमले. बंडखोर प्रवीण पाटील चिखलीकरांनी अखेर माघार घेतली. महायुतीचा धर्म पाळणार असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतेय. बघत रहा